नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. क्रिप्टो मास्टरमाइंडला विमानतळावर गाठलं. दारूसाठी पैसे न दिल्यानं मजुरावर चाकू हल्ला. पुण्यातील व्यापाराची 3.79 कोटींची फसवणूक. आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1600 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे दारू पिण्यासाठी पैशांच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. विकास पोळ नावाच्या व्यक्तीनं नानकीराम खुमासिंग बाटेला या मजुराकडे दारूसाठी पैशांची मागणी केली असता बाटेला यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या वादातून आरोपीने जवळील धारदार शस्त्रानं बाटेला यांच्या गळ्यावर वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी विकास पोळ याला ताब्यात घेत पुढील तपास करत आहेत. फुरसुंगी उसळी देवाची नगर परिषदेसाठीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भेकराई नगर येथे कॉर्नर सभेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबोधित केलं. फुरसुंगी उरळी देवाचीच्या साचेबद्ध विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भाजप महायुतीला संधी द्यावी असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. कोंडापुरी येथे इतिहासकालीन जीर्णोद्धार केलेल्या खंडोबा मंदिरात आठवडाभर चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाचं हे 18वं वर्ष होतं. शिवमल्हार सेवा ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थांतर्फे कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं. मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच खंडोबा देवाला आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. पुण्यातील एका व्यापाराला दुबईतून स्क्रॅप पुरवठा करण्याच्या नावाखाली आंतरराज्यीय व्यक्तीनं तब्बल 3.79 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी भूपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघव याला कोलकात्यातून अटक केली असून न्यायालयानं त्याला 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. परिचारिकेच्या नावावर बनावट बँक खाते उघडून टेलिग्राम ग्रुप मार्फत 2,10,00,000ची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी सांगली, मुंबई आणि अहमदाबाद येथे अटक केली आहे. 78 लाख रुपये जमा झालेल्या फेक खात्याच्या तपासातून आरोपी मोहम्मद सईद पटेल, विशाल टक्कर उर्फ समर गुप्ता आणि मास्टरमाइंड हर्ष भदोरिया उर्फ फॉर्च्यून यांना पकडण्यात आलं. अहमदाबाद विमानतळावरून मास्टरमाइंडला ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून 6 मोबाईल जप्त तर 39.42 लाख रुपये होल्ड करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. भारतातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरळमध्ये पुण्यानं वेगळी छाप उमटवली आहे. या महोत्सवात पुण्यातील 3 दिग्दर्शकांची नाटकांची निवड झाली असून या महोत्सवात ही तिन्ही नाटकं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
केरळमध्ये पुढील वर्षी 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी अतुल पेठे दिग्दर्शित मॉल प्रॅक्टिस ॲट द शो, शांता गोखले लिखित व पर्ण पेठे दिग्दर्शित समथिंग लाईक ट्रूथ आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित द नेदर ही नाटकं निवडली गेली आहेत. पुणे हे शहर पवार साहेबांचं, अजितदादांचं आणि सुप्रियाताईंचं आहे. आम्ही नेहमी शरद पवार साहेबांच्या विचारांवर, त्यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून उभे राहिलोय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीच्या तयारीबाबत प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय की आघाडीचं सहकार्य सुरळीत आहे. बंटी पाटील आणि सचिन अहिर यांच्यासोबत आमचा उत्तम संवाद आहे. इच्छुक उमेदवारांकडून 257 अर्ज मिळाले असून आम्ही पूर्ण सज्ज आहोत, असं ते म्हणाले. ठरतं काय करायचं त्याच्या ठिकाणी क्लिअर सांगितलंय. 2023ला किंवा 1990 साली सुद्धा पवार साहेब मला काहीतरी देतील, पवार साहेबांकडून मला काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने मी पवार साहेबांच्यावर होतो. पवार साहेबांची पुरोगामी चळवळीची एकूणच धडपड, पवार साहेबांसारखा एक द्रष्टा नेता, ज्या नेत्याचा मला कायम अभिमान राहील, त्या पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी मी या ठिकाणी थांबलेलो आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये फक्त एखादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकडच्या 4 लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडच्या 2 लोकांचं भलं व्हावं, एवढ्या वाईट किंवा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही. काल, परवा आणि आज आणि उद्या सुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारची द्वेष, शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाराजी किंवा राग नव्हता, नाही, उद्या पण नसेल. आमचा विषय पुरोगामी चळवळ, या शहराचं, या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळं, या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे. आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कोणातरी, म्हणजे राज्याच्या नाही, शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं, तर त्या ठिकाणी त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा निर्णय फक्त सुप्रीमो घेतील. मला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे. साहेब त्यांची 68 वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही. स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत. त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा, तर प्रशांत जगतापनी आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं, असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की. राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलं असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणावर मायक्रो प्लॅनिंग सुरू केलंय. यामध्ये शहरातील 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 1600 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्याची मोहीम राबवण्यात येते. निवडणुकादरम्यान वातावरण बिघडवू शकणाऱ्या सुमारे 159 महत्त्वाच्या गुन्हेगारांची कुंडली स्वतंत्ररित्या तयार करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि विरोधकांच्या अफवांवरून सडेतोड भाष्य केलं. याद्यांमध्ये त्रुटी असणं गंभीर बाब आहे आणि त्यावर राजकारण न करता त्या तात्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे. तसंच विरोधकांकडे ठोस टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे ते आम्ही हरणार नाहीत अशा निराशाजनक आणि नकारात्मक अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. मला असं वाटतं की दुबार मतदार असतील, चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील, याच्यावरती ज्यांनी कुणी भूमिका मांडली आहे तिचं स्वागत केलं पाहिजे. फक्त त्याचं राजकारण करता कामा नये. आज तुम्ही बघा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का? प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची. निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या. आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत, त्या अपडेट असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्या चुका नको, दुबारत नावं नको, मयत नावं काढली पाहिजेत, अशा खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळे उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे. फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका. राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडतं. बिहारची जनतांनी जर दाखवलं, राजकारण याचं करू नका. त्यामुळं मतदार यादीची गोंधळ, वोट चोरी हे जे काही करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं. कारण वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं. आम्ही कधी राजकारण नाही केलं. आम्ही प्रयत्न हे करत आलो, त्या याद्या दुरुस्त व्हाव्यात, त्या याद्या चांगल्या व्हाव्यात, अपडेट व्हाव्यात, तेच प्रयत्न आजही आम्ही करतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तर कुणी करत असेल तर काम केलं पाहिजे. अनेक काय झालंय, आता कुठला मुद्दा नाही राहिला. आता बघा, आज तर मेट्रोचं नवीन एक पुणेकरांना भेट मिळाली. पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार, महाराष्ट्राचं आपलं देवेंद्रचं सरकार म्हणजे डबल इंजिन सरकार, ते राज्यभरात देशभरामध्ये काम करतं. तसं महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात, खूप काम होतंय. मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना, की माझा वाट सोडला, माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या, जे दुरुस्त करताय ते केलं पाहिजे. चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही. पण आरोप आहे तशी मला वाटतं की निवडणुकीच्या आधीच मला असं वाटतं की ही मानसिकता आहे. निवडणुकीच्या आधीची मानसिकता झाली की आम्ही तर हरणार. माझा असं काय सुरू असतं.
113 वर्षांपूर्वी कोलकात्यावरून आलेल्या एका भक्तानं पुण्यातील श्री समर्थ सद्गुरू नारायण महाराज ट्रस्टला 3.5 किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भेट म्हणून दिली होती. पुण्यात दत्ताची मूर्ती आहे जी सोन्याची असून तिचं वजन 3.5 किलो आहे, पण ती भाविकांना फक्त वर्षातून एकदाच पाहायला मिळते. श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट कडून ही मूर्ती गेली 60 वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहे. दरवर्षी दत्त जयंतीच्या पूर्वी असलेल्या गुरुवारी ही मूर्ती याच बँकेमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज त्याच निमित्तानं लोकांनी या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईम मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.